हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, आदिवासी आयुक्तालय भरती 2025 या रिगार्डिंग जे काही अपडेट आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. यासाठी जी गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. सो पाहूयात त्यामध्ये किती कट ऑफ लागलेला आहे किंवा काय आहे. सो बघूयात. त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि या बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. सो बघा, आणि तुम्ही व्हिडिओज जे आहेत लेक्चरचे डाउनलोड देखील करू शकताय आणि ते तुम्ही अनलिमिटेड टाइम्स लेक्चर जे आहेत ते पाहू शकणार आहात. सो जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329588625 या नंबरवरती. आणि बघा, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे. त्यामध्ये ANM JNM आहे, स्टाफ नर्स, पशुधन पर्यवेक्षक आणि फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी देखील पोस्ट आहेत. सो या सगळ्या पोस्टसाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि या बॅचमध्ये जो नवी मुंबई महानगरपालिकेचा न्यू अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्या रिगार्डिंग जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि त्या अपडेटेड सिलेबसचे जे नोट्स आहेत, नोट्स, ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ज्या आहेत अपडेटेड सिलेबस प्रमाणेच तुम्हाला बॅचमध्ये ज्या आहेत प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सो ही जी बॅच आहे ती जॉईन तुम्ही करू शकताय 1500 रुपीजमध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे. सो ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे सिलेक्शनचे आहेत ते चान्सेस वाढणार आहेत, कारण बॅच ही जी आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण बघूयात ही जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे आदिवासी विकास आयुक्तालय या रिगार्डिंग. सो यामध्ये बघा, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभाग आहे नाशिक. सो यामध्ये आदिवासी विकास भरती 2024 पहा, यामध्ये दिनांक 5/10 म्हणजे 5 ऑक्टोबर 2024 रोजी ही 17 पदांच्या ज्या 611 रिक्त जागा होत्या त्या रिगार्डिंग जी काय आहे ही ऍडव्हर्टाईज आलेली होती आणि त्यासाठी गृहपाल स्त्री या पदाकरिता IBPS ने जी आहे एक्झाम कंडक्ट केली होती. कधी केलेली बघा, तर 9 एप्रिल 2025 ला ही एक्झाम ऑलरेडी झालेली आहे. सो सध्या त्यासाठी जी काय आहे गुणवत्ता यादी जी काय आहे ती वेबसाईट वरती दिलेली आहे. सो या पदांकरिता किमान 45% गुण प्राप्त करणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता यादी tribal.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती अवेलेबल असणार आहे. सो ही जी काही वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. पहा, tribal.maharashtra.gov.in ही लिंक असणार आहे. याच्यावरती जाऊन ज्या पण स्टुडंटना 45% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्यांची गुणवत्ता यादी जी आहे ती दिलेली आहे. पहा, यामध्ये बघा, मराठी लँग्वेजचे जे क्वेश्चन होते 25 क्वेश्चन होते 50 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेजचे देखील 25 क्वेश्चन होते 50 मार्कासाठी. जनरल नॉलेजचे 25 क्वेश्चन होते आणि जनरल ऍप्टिट्यूडचे. सो हे 4 सेक्शन होते, 25 क्वेश्चन होते आणि टोटल 200 मार्काची ही जी एक्झाम होती ती घेतली गेलेली होती. सो यामध्ये बघा, ज्या पण स्टुडंट्सना मार्क्स मिळालेले आहेत बघा, फर्स्ट ज्यांचं नाव आहे सविता शिवाजी सूर्यवंशी हे यांचं नाव आहे. त्यांना 84 मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत. त्यानंतर OBC कॅटेगरीमधून. त्यानंतर सेकंड ज्या आहेत त्या प्रगती राजपूत आहेत, त्यांना EWS कॅटेगरीमधून 65 मार्क्स मिळालेले आहेत बघा. आणि म्हणजे टोटल 45% पेक्षा जास्त मार्क्स ज्या स्टुडंटना मिळालेले आहेत त्यांची ही गुणवत्ता यादी डिक्लेअर केलेली आहे. आणखी बघा, OBC फिमेल दीपाली अशोक भुजबळ यांचं देखील नाव लिस्टमध्ये आहे. 64 मार्क्स जे आहेत त्यांना मिळालेले आहेत. सो हे जे काय आहे निवड यादी डिक्लेअर केलेली आहे. टोटल 40 स्टुडंट्स जे आहेत त्यांचं या यादीमध्ये नाव आहे. 40 नाही, जास्त स्टुडंट आहेत. पहा, टोटल बघा, टोटल 200. बरेचसे स्टुडंट्स आहेत ज्यांना 45% जास्त मार्क मिळालेले आहेत. सो टोटल असे 397 स्टुडंट्स आहेत. पहा, ज्यांचं नेम आहे ते गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे कारण त्यांना 45% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. सो बघा, कोणाकोणाचं नाव आलेलं आहे ते जर तुम्हाला चेक करायचं असेल आणि तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल
तर www.tribal.maharashtra.gov.in या लिंकवरती जाऊन तुम्ही ते चेक करू शकणार आहात. सो बघा, या अपडेटमध्ये आपण पाहिलं की नाशिक विभागामध्ये कोणाचं नाव जे आहे ते गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि पर्टिक्युलरली नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी बघा, ज्या डिफरंट पोस्ट आहेत, एएनएम जेएनएम असेल, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी, सो या ज्या डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही 1500 रुपीजमध्ये परचेस करू शकता. व्हॅलिडिटी सध्या 3 मंथ्स असणार आहे आणि या बॅचमध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस डिक्लेअर केलेला आहे वेबसाईटवरती त्या अकॉर्डिंगली जे आहेत ते लेक्चर्स दिले जाणार आहेत. तुमचा सिलेबस त्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्शनचे ते वाढणार आहेत. त्या रिगार्डिंग बघा, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329588625 या नंबरवरती. थँक्यू.